नाशिक गोदाघाटाजवळ रिक्षा पाण्यात पडली, चालक ठार. टाळकोटवेश्वर मंदिर परिसरात मध्यरात्री रिक्षा पाण्यात कोसळून चालक शेख हमीद 46 यांचा मृत्यू झाला. सकाळी अग्निशामक दलाने रिक्षा व मृतदेह बाहेर काढला असून पंचवटी पोलीस तपास करत आहेत. पावसामुळे भिंत कोसळून दिव्यांग वृद्धाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी. इंदिरानगर वडाळा गावातील गोपाळवाडीत रविवारी मध्यरात्री कच्च्या घराची भिंत कोसळून दिव्यांग दिलीप ठाकरे यांचा मृत्यू झाला, तर पत्नी विमलबाई गंभीर जखमी झाल्यात. 2.5 लाख हेक्टर पिकांवर पावसाचा फटका, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल 2,47,000 हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित होऊन 2,83,000 शेतकरी संकटात सापडले आहेत. कांदा, द्राक्ष, फुले व भात पिकांचे मोठे नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. नाशिक हॉटेलमध्ये एमडी ड्रग्जचा सापळा, एका महिलेसह 3घांना अटक. द्वारिका येथील हॉटेलमध्ये पोलिसांनी सापळा रचून 30 ग्राम एमडी ड्रग्ज पावडर जप्त केली, तर मुझफ्फर शेखसह 3 जण रणगेहात पकडले गेले आहेत. या कारवाईत 17 लाख रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. कळवणमध्ये मोकाटगाईचा चिमुकलीवर हल्ला. कळवण शहरातील भाजी मंडई ते गांधी चौक रस्त्यावर सोमवारी सायंकाळी मोकाटगाईने 4 वर्षांच्या लावण्यावर हल्ला केला, पण ती थोडक्यात वाचली.